नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण जे कांदा पीक पाहत आहे, तर कांदा पिकामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न होतो की कांद्याची पात वाढली पाहिजे, अर्थात त्याला आपण म्हणतो वेणींची संख्या वाढली पाहिजे। या ठिकाणी आपण बघू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला कांद्याची पात आणि चांगल्या पद्धतीमध्ये पोगर सुद्धा वाढला पाहिजे। तर या ठिकाणी आपल्याला पहिलं काम काय असेल तर निश्चित या ठिकाणी आपल्याला 0.60-20 देणं पाट पाण्यातनं एकरी साधारणपणे 6 ते 7 किलो या ठिकाणी पाट पाण्यामधनं जाऊ द्या। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जी स्प्रेच्या माध्यमातून अर्थात फवारण्याच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे, त्यासाठी आपल्याला वापरायचे या ठिकाणी 13-40-13 5 ग्राम प्रति लिटर। त्याचबरोबर पीआय इंडस्ट्रीजचं बायोविटा आणि ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं काजू, या तीन जे गोष्टी आहे हे महत्वाचे आहे, ते आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे। कारण पाथींची संख्या असेल, काळोखी आहे, पोगर सुद्धा आहे आणि निघणारी फुटव्यांची संख्या म्हणजे पाथींची संख्या ती आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। या दोन गोष्टी आपल्याला कंपल्सरी करायच्या। एक आपण पहिल्यांदा सांगितलं 0.60-20 एकरी साधारणपणे 5 ते 7 किलो प्रति एकर पाट पाण्याच्या माध्यमातून द्यायचे। ड्रिप ऍप्लिकेशन असेल तर 5 किलो द्या, त्या पद्धतीमध्ये करून घ्या। आणि ही जी फवारणी आहे ही आपल्याला कंपल्सरी करून घ्यायची। निश्चितच याचा फायदा आपल्याला 100% चांगला होणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं ऍप्लिकेशन हे करून घ्यायचं आहे। निश्चितच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।